दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली. तर सगळे स्पर्धक तयार ना? Everyone has their own wishes. माझी आई शिवाजी महाराज लय मोठं राजा होतं. माझी आई सुंदर सुंदर पदार्थ बनवते. ज्ञानी व्यक्ती पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. I want to become a successful actor. भारत देशाला खूप सुंदर इतिहास आहे. त्यांनी अख्खा भारत देश जिंकला होता. कारण की त्याचं ज्ञान कोणीही कधीही चोरू शकत नाही, परंतु तुमचा पैसा सगळे चोरू शकतात. आय लव्ह शिवाजी महाराज. अनेक राजांच्या अनैतिक संबंधांमुळे भारत देशासारखा सुंदर देश जन्माला आला. अरे असं नाहीये. राजनीतिक असते ते. बिंड. नमस्कार, माझं नाव मयंक. आजचा माझा विषय आहे न्यूक्लिअर एनर्जी. अरे मयंक तर पार्टिसिपेट करणार नव्हता ना? हो, सगळे बोलत होते, पण आता तोच जिंकणार वाटतं. मग काय, दरवर्षीच हाच जिंकतो. मग ह्याची फिफ्थ विन असणार. हा जिंकणार होता तर स्पर्धा ठेवायचीच कशाला? पहिलेच देऊन टाकायचं ना त्याला बक्षीस. मग काय, न्यूक्लिअर एनर्जी ही ॲटम्सच्या फ्युजन अरे काय झालं मयांक? तुला अजून थोडा वेळ हवाय का? नाही मॅम, मला येतंय सगळं, पण आणि आजच्या स्पर्धेचा विजेता आहे सक्षम जोशी. मला तर विश्वास होत नाही. मयंक कसा विसरू शकतो? मला वाटलं की असं ढासूच स्पीच देईल तो. हो ना यार, मग पहिलं बक्षीस त्याचंच असतं. काय भारी विषय होता यार, एक नंबर. तुम्हाला काय वाटतं, असं कसं विसरलं असेल तो? ओव्हर कॉन्फिडन्स. इतकी वर्ष जिंकलं तो ओव्हर कॉन्फिडन्स. अरे मयंक, असं एकटं का बसलाय तू? काय झालं, का बोलत का नाहीये तू? काहीच नाही ग. काच नाही ग काय? स्पर्धामुळे ना एवढं मनाला काय लावतं तू? छोटीशी स्पर्धा होते तसं, पण तो विषय पण खूप हार्ड असता, कोणाला ना आलं असता. नाही ग, मला येत होतं सगळं, पण काय? जाऊन दे ग, तुला नाही कळणार. अरे माया, मयंक, तू सांग याचं उत्तर. मॅम ते अरे तुला तर ते उत्तर येतंय, तू ते वहीत लिहिलंयस. काय झालं याला? बसू का मयंक? अरे घे घे. अरे काय नाही रे, होत राहतं. आज विनरच्या डब्यात तुमका काय रे, राग आलाय का? काय नाही रे, होत राहतं. तसंही मी बेटर आहे ना, राग तर येणारच. अजिबात नाही. मयंकच्या पेक्षा बेटर कोणीच नाहीये. अच्छा, मग तुझा मयंक इतका स्पर्धेत ब्लँक का झाला? अरे ह्याने तुझ्यावरती दया केली म्हणून तू जिंकला. मयंक, दाखवून दे, तूच बेस्ट आहे. मी घाबरतो का? दाखव ना, दाखव ना. दाखव ना. अरे दाखव, मी घाबरतो का? दाखव, दाखव, दाखव ना मयंक, दाखव. दाखव हिम्मत मयंक. दाखव ना. मी दाखव घाबरतो का? मयंक. दाखव, दाखव मयंक. दाखव, मी घाबरतो का? बस. न्यूक्लिअर
एनर्जीचे जेवढे फायदे आहेत तितके तोटे देखील आहेत. न्यूक्लिअर एनर्जीच्या वापराने संपूर्ण देशाला वीज पुरवठा होऊ शकतो, तसेच तो संपूर्ण देश नष्ट देखील होऊ शकतो. आता ते आपल्या हातात आहे की न्यूक्लिअर एनर्जीने आपले विकास करायचं का नाश. बस झालं समाधान. येतंय मला सगळं, पण लोकांसमोर कसं बोलायचं हे कळत नाही. भीती वाटते. आता एकटं सोडा मला.